नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण घात आणि घातांक यावर आधारित महापोर्टल परीक्षेमध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न। अनेक विद्यार्थ्यांचा घात आणि घातांक करत असताना जसे की चौथे मूळ, पाचवे मूळ यामध्ये गोंधळ उडाला, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आणि सराव प्रश्न पाहूया लगेच। चला तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण महापोर्टल मेगा भरती ऑनलाइन एग्जाम मध्ये विचारली जाणारी महत्त्वाची प्रश्न। तर आत्ताच ऑनलाइन वनपाल आणि वनरक्षकच्या परीक्षा पूर्ण झालेल्या आहेत, त्याचबरोबर यापूर्वीही महापोर्टलवरील ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ज्या प्रश्नामध्ये मुलांचा गोंधळ उडाला तेच प्रश्न आपण घेणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया घातांक व घात। घातांक म्हणजे काय, संख्यांचा घात म्हणजे काय, घातांक व घात एकाच वेळेस असल्यास उदाहरण कसं सोडवायचं आणि उदाहरणं आणि गेस प्रश्न। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला घातांक म्हणजे काय, घात म्हणजे काय, दोन्हीचे एकत्रित उदाहरणं आणि सराव प्रश्न पाहायला मिळणार आहेत। चॅनल सोबत राहा आणि भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं टेलिग्राम चॅनल जीनियस मॅथ टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। तुम्हाला 500 पेक्षा जास्त व्हिडिओच्या लिंक सहज उपलब्ध होतील। चला तर पाहूया घातांक आणि घात या संदर्भामध्ये संकल्पना। तर सुरुवातीला पाहूया घातांक संकल्पना काय आहे। तर पहा, एखादी संख्याच्या जर डोक्यावर म्हणजे समजा आपण असं लिहितो की 4 गुणिले 4 गुणिले 4, तर हे 3दा लिहिलेलं आहे। मग हे 3 वेळेस लिहित बसण्यापेक्षा 4चा घातांक 3 लिहा। आणखी एक उदाहरण पाहूया, 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7। तर एवढ्या वेळेस 7 लिहिण्यापेक्षा याला एक शॉर्टकट, जे आपण इंग्लिशमध्ये जे शॉर्टकट वापरतो किंवा संक्षिप्त रूप असतं एखाद्या नावाचं वगैरे, तर या ठिकाणी तसंच 7 एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा आहे म्हणून याला लिहितात 7चा घातांक 5। 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 1 2 3 4 5 6 वेळेस म्हणून 2चा घातांक 6। तर तुम्हाला लक्षात आलं असेल, एकच संख्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये जास्त वेळेस लिहिणं आणि ती किती वेळेस लिहिलं, तर या संख्येच्या एक उदाहरण घेऊयात आपण, 9चा चौथा घात। तर ह्या 9ला पाया असं म्हणतात आणि ह्या 4ला घात असं म्हणतात, घातांक असं म्हणतात। लक्षात ठेवा, 9चा चौथा घातांक, याचं वाचन सुद्धा कसं करायचं, 9चा चौथा घातांक म्हणजे 9चा 4 वेळेस गुणाकार। तर या पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं असेल। तर यामध्ये आणखी एक उदाहरण पाहूया आपण की किंमत कशी काढायची असते, किंमत काढणे। 2चा तिसरा घातांक म्हणजे काय होईल अर्थ, 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच 2 दुनी 4 4 दुनी 8। त्यानंतर 4चा तिसरा घातांक, तर 4 गुणिले 4 गुणिले 4, तर या 4चा 3 वेळेस गुणाकार करायचा म्हणजे हे 64। तर याला म्हणायचं याची किंमत आहे 8 आणि याची किंमत आहे 64। हे तुमच्या लक्षात आलं असेल। याप्रमाणे वेगवेगळी उदाहरण तुम्ही सुद्धा सरावानं करू शकता। यानंतर पाहूया घातांक संकल्पना काय आहे। तर पहा, आपल्याला आत्ताच आपण जर उदाहरण पाहिलं तर 4चा घन जर आपण केला तर तो 64 आला होता, म्हणजे 4च्या डोक्यावर 3 लिहिल्यानंतर त्याची किंमत 64 आली होती। त्याचबरोबर आणखी एक उदाहरण पाहूया, 4चा जर वर्ग केला तर तो येतो 16। आता हेच उलट, त्याला आपण रिवर्स असं म्हणतो, उलट क्रिया करायची आपल्याला। आता उलट क्रिया, वर्गमुळामध्ये 16 बरोबर 4 हे आपल्याला माहित आहे। यालाच वेगळ्या भाषेमध्ये जर लिहिलं तर वर्गमुळामध्ये इथे या ठिकाणी 2 लिहितात, याचं पण उत्तर 4च येते। ह्या दोन्हीचा अर्थ एकच हे लक्षात ठेवा अगोदर, वर्गमुळामध्ये 2 किंवा नुसतं वर्गमुळाचं चिन्ह। याचा एक आणखी जर मिनिंग सांगायचं झाले तर 16चा घातांक 1/2 म्हणजे पण 4च, म्हणजे ह्या तिन्ही चिन्हाचा अर्थ एकच होतो। वर्गमुळात 16 4च आलं, त्यानंतर
वर्गमूळामध्ये 2 लिहून नंतर 16 लिहिलं तरी उत्तर 4च येतं आणि 16चा घातांक 1/2 केला तरी उत्तर 4च येतं. याप्रमाणे पाहूयात आणखी एक उदाहरण. घनमुळामध्ये 27. तर हा 27 3 वेळेस कुणाकुणाचा गुणाकार केल्यानंतर 27 येतो, तर 3चा घनमुळात लिहिले म्हणून याचं उत्तर असणार आहे 3. याचा दुसरा मिनिंग असा आहे 27चा घातांक 1/3 याचं पण उत्तर 3च येतं. आणखी एक उदाहरण पाहूयात. (256चा चौथं वर्गमूळ किंवा चौथा घात, याला घात म्हणायचं किंवा याला आपण असं पण लिहू शकतो 256चा घातांक 1/4. तर लक्षात ठेवा याची किंमत ही 4च असणार आहे आणि याची पण किंमत 4च असणार आहे. तर दोन गोष्टी आहेत या ठिकाणी, घात करणे आणि घातांक करणे. तर ह्या दोन्ही गोष्टी समजून घ्या. तुम्हाला याच्यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे एखादी संख्याच्या डोक्यावर म्हणजे अपूर्णांकामध्ये जे असेल तेवढं त्याचं वर्गमूळ किंवा घनमूळ किंवा चौथं मूळ किंवा तिसरं मूळ निघतं. आणखी एक उदाहरण पाहूया. 125चा घातांक 1/3 याचा अर्थ याचं उत्तर आहे 5. तर या सर्व संकल्पना लक्षात आल्यानंतर महापोर्टलवर यावर नेमकं प्रश्न कशी विचारली होती ते पाहूया. तर यामध्ये पाहूया घात आणि घातांक यांचं एकत्रित उदाहरण आपण एक सोडवून घेऊयात. पहा, वर्गमुळामध्ये 25 आणि त्याचा वर्ग केलाय आपण. तर या ठिकाणी सुरुवातीला घात करून घ्यायचा आणि नंतर घातांक करायचं. तर या 25चं वर्गमूळ किती येतं 5 आणि मग त्याचा हा वर्ग करा, उत्तर आलं 25. दुसरे एक उदाहरण पाहूयात. घनमुळामध्ये 216 त्याचा वर्ग. तर घनमुळामध्ये 216 त्याचा वर्ग जर केला तर 216चं घनमूळ येतं 6 आणि हा त्याचा वर्ग येतो 36. आता हेच उदाहरण जर वेगळ्या पद्धतीने लिहिलं असतं तर कसं आलं असतं पहा. हे घनमुळामध्ये 3 याचा अर्थ 216चा घातांक 1/3 आणि हा बाहेरचा घातांक जो तो जे काही 2 दिलेला आहे तो जशाला तसा. हेच पुन्हा वेगळ्या पद्धतीने कसं लिहिता येतं तर 216चा घातांक 2/3 तर याचं उत्तर येतं 36. आणखी एक सेम गणित पाहूया आपण या ठिकाणी. 125चा घातांक 2/3. आता हे छेदामध्ये 3 आहे म्हणून अगोदर ह्या 125चं घनमूळ काढा, ते आलं 5 आणि पुन्हा त्याचा वर्ग करा, उत्तर येईल 25. याच पद्धतीने आणखी एक उदाहरण पाहूयात. 625चा 2/4. तर अगोदर याचं चौथं मूळ काढा, चौथं मूळ काढल्यानंतर येईल 5 आणि याचा पुन्हा वर्ग करा, उत्तर मिळेल तुम्हाला 25. तर यासारखी प्रश्न महापोर्टलवर विचारली गेली होती की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना घात कसा करायचा किंवा घातांक कसा करायचा किंवा वर्ग आणि वर्गमूळ किंवा चौथं मूळ तिसरं मूळ कसं काढायचं हे माहीत नव्हतं. तर या पद्धतीने आपण काही महत्त्वाची प्रश्न जे की परीक्षेमध्ये आले होते ती पाहूयात. या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. चौथ्या मुळामध्ये 81चा 5वा घातांक. तर हे गणित जर व्यवस्थित लिहिलं आपण तर पहा तुमच्या लक्षात येईल हे चौथं मूळ आणि 81चा 5वा घातांक याला आपण असं लिहू शकतो. हे 81 हा त्याचा 5वा घातांक आणि छेदामध्ये 4. तर छेदामध्ये 4 याचा अर्थ 81चं चौथं मूळ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे चौथं मूळ असणार आहे 3 आणि याचा 5वा घातांक म्हणजे त्याच्या डोक्यावर 5 आणि 3चा 5 वेळेस गुणाकार 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 3 1 2 3 4 5 वेळेस, कारण घात 5 आहे घातांक 5 आहे म्हणून यांचा गुणाकार येतो 243. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया दुसरा प्रश्न.
दुसरा प्रश्न आहे 27चा वर्ग आणि हे घनमुळामध्ये दिलेला आहे, घनमुळामध्ये 27चा वर्ग। तर या ठिकाणी सुरुवातीला घात करण्याचं कारण असं आहे की घातांक करायला आपल्याला सोपं जातो। हे उदाहरण जर आपण लिहून घेतलं तर असं लिहून घेऊयात, 27चा वर्ग बरोबर 27चा 2/3। तर हे वर्गमुळामध्ये जे तिसरा जे घात दिलाय किंवा 3 लिहिले ते छेदामध्ये लिहायचं आणि जो घात करायचा आहे तो वर लिहायचा अंशामध्ये। आता या 27चं घनमूळ अगोदर काढून घेऊयात, ते येईल 3 आणि पुन्हा याचा वर्ग करूयात, तो येईल 9। तर अगदी तोंडी काहीही कुठलंही गुणाकार बेरीज न करता महापोर्टलवर हे प्रश्न विचारले गेले होते। ज्यांनी महापोर्टलवर परीक्षा दिल्या त्यांना हे प्रश्न आता इतके सोपे वाटत असतील की तोंडी सुद्धा हे प्रश्न सुटतात, अगदी सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकतात। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला चौथ्या मुळामध्ये 1296चा वर्ग। हे जर गणित आपण लिहून घेतलं तर 1296चा 2/4, याचा अर्थ याचं चौथं मूळ आहे 6 आणि याचा वर्ग म्हणून याचं उत्तर येईल 36। तर पर्याय क्रमांक असेल 4। तर मित्रांनो, या पद्धतीचे प्रश्न पोर्टलवर विचारले गेलेले आहेत आणि याचा जर तुम्ही सराव केला तर नक्कीच तुम्हाला हे प्रश्न अगदी तोंडी सुद्धा सुटू शकतात। तर हा एक प्रश्न पाहूया आपण। घनमुळामध्ये 125चा घन, याचा अर्थ असा होतो 125चा 3/3। तुम्ही डायरेक्ट करू शकतात, हे 125चा घातांक 3 × 3 3 × 3 म्हणजे 1च आलं, म्हणून उत्तर आलं 125। आणि आपल्या पद्धतीने केलं तर याचं 3चं घनमूळ काढून घ्या 5 आणि याचा पुन्हा घन करा 125चे। कोणत्याही पद्धतीने भरपूर आपल्याला चान्सेस असतात असे प्रश्न सोडवण्याचे। तर घातांक व घात हे दोन्ही घटक तुमचे क्लिअर झाले असतील। यापूर्वी आपण बैजिक राशी पाहिलेला आहे आणि या प्रकारची महापोर्टलवर विचारली गेलेल्या प्रत्येक प्रश्नावर एक व्हिडिओ बेसिकसह तुम्हाला दिला जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला महापोर्टलवरील कोणतेही प्रश्न सोडवता यावेत। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।